काय मजाच होती महाराज वेगळीच. नाशिक त्र्यंबकेश्वरी डोंगरी मैदान डोंगरी मैदान डोंगरी मैदान गुंफा बांधली रामन डोंगरी मैदान गुंफा बांधली रामन डोंगर मैदान गुंफा बांधली रामन. दुधावर आली बुरी त्याला साय म्हणू नये दुधावर आली बुरी त्याला साय म्हणू नये कीर्तनाला येत नाही त्याला माणूस अरे दुधावर आली बुरी त्याला साय म्हणू नये बारीक बारीक साय म्हणू नये हरिनामाविन बोले त्याले तोंड म्हणू नये बोले त्याला तोंड म्हणू नये हरिनामाविन तोंड म्हणू नये. टाळी वाजवा किरण महाराजा करता गेला जुनं काव्य होतं महाराज. आपण बाजूला कुठून गेलो वासुदेवाची ऐकावानी सगळं जगात मान कशाला सध्या अहो या पैशा करता माणसं माणसावरलं प्रेम कमी करायला त्याच्यात नवल नाही माणसं एकूण एकाचा खून करायले. तुका म्हणे धन धनासाठी देती प्राण. दोनच गोष्टीमुळे सध्या भांडणं आहेत महाराज. एक पैसा आता माझा अधिकार नाही तेवढा खाली बोलून बोलायचं. दोनच गोष्टी त्या दोन गोष्टीमुळे जगात भांडणं आहेत महाराज. पैशाच आला की माणसाची किती बी सात्विक माणसाची बुद्धी बदलतीच महाराज बदलती का नाही. पैसा येते हो कीर्तनात बोलणं सोपं आहे पण पैसा दिसल्यावर सोपं आहे का. आता मला सांगा तुम्ही जर रस्त्याने चालले आणि इकून रामाची मूर्ती दिसली आणि इकून रावणाची दिसली पटकन कोणती उचली हा रामाची. रामाची मूर्ती पितळाची रावणाची सोन्याची. तुम्हाला सटवायची शपथ आहे खरं बोला. अहो तुम्ही काय कोणी जरी असलं तर कोणती उचली आता या आई माझ्या गळ्यातली काय कशाची सोन्याची तुळशीची. माझ्या गळ्यातली माळ श्रेष्ठ आहे का तुमच्या गळ्यातलं सोनं श्रेष्ठ आहे माळ. मग तुमच्या गळ्यातलं मला देऊन हे तुम्हाला घ्या ना. नका नका काढू नका मावशी राहू द्या राहू द्या. तुम्ही मागे बघू नका कोणी काढीत नसतंय सोनं येते विठ्ठला विठ्ठला. तुम्ही देता का कोणी सोनं देऊ म्हणले ते मोठेपण आहे तुमचा पण कोणी देणार. दीक्षेचा कोणी अंत बघू नाही बरं का. हा पण याच्या इतकी किंमत सोन्याला ह्या बघा इतकी माळ जर गळ्यात घालायची अंदाजे किती रुपये लागतील. अहो लय ओरिजिनल म्हणलं तर 500 रुपये. 500 रुपयाची गळ्यात तुळशीची माळ घाला तुमच्यावर नजर देवाची राहते आणि 4 लाखाचं लाकीट गळ्यात घाला तुमच्यावर नजर चोराची राहते. त्याच्यामुळं गळ्यात काय आणि इकडे बा मरायच्या टायमाला मेल्यावर हे लाकीट गळ्यात ठुतेन का हे काढून घेतील बरं कोण काढते. 3 वाक्य ध्यानात ठेवा. फुलातला सुगंध संपला फुलाला किंमत शून्य. भैमुगाच्या शेंगातला दाना संपला टरफलाला किंमत शून्य आणि आपल्या शरीरातलं आयुष्य गेलं आपल्याला किंमत शून्य. विठ्ठला मरायच्या टायमाला सगळे दागिने काढून घेते भूषणे हे घेती बांधून या देती. म्हणजे जगाचा जर विचार केला सगळं जग पैशाच्या आरी. आता इकून डॉक्टर साहेब आपला समृद्धी नाही गेला का गेलाय ते तिकडेच वार आहे ती जिकून समृद्धी गेला ना महाराज. आपण म्हणतोच ना बहिणीनं भावाची विरोधात केस टाकली का नाही. बरं नुसतं तितक्यावर नाही बहिणीनं भावाचा खून करण्याकरता पैसे दिले. आता याच्या पलीकडे काय सांगायचं. कीर्तनाला लोकांना ऐकायला दम नाही. आता कीर्तन भजन कशा करताय पैसा आला ना महाराज माणसाची बुद्धी बदलती का नाही. विनाश काल आला की विपरीत बुद्धी. 4 चोरांनी चोरी केली किरण महाराज. किती चोरांनी 4 किलो सोनं चोरलं. किती किलो कीर्तनात कमी सांगायचं नाही. किती चोरलं 4 किलो. वचनम किम दरिद्रता कमी सांगायचं नाही. सोनं चोरलं आणि लांबचा प्रवास गाठला. पहाटे 3 वाजता चोरी केली
आणि दुपारच्या 12 वाजेपर्यंत त्यांना घरी जायला टाइम लागला. किती लांबचे चोर असतील विचार करा. दुपारी 12ला भूक लागली, सोनं तर संग आहे, पाणी प्यायला तहान लागली, पाणी नाही, आणि लोकात तर थांबता येत नाही कारण लगेच उघडकीस येते. असं अरण्य घनदाट जंगल होतं, त्या जंगलात ते चोर थांबले. किती जण? 4. त्यातले 2 चोर काय म्हणले 2 चोराला, तुम्ही काय करा, आपल्याला पिण्याकरता 2 बिस्लेरे आणा आणि खाल्याकरता 2-4 वडापाव आणा, इतक्यावर पुढं आपलं घर गवस होते. काय म्हणले ते? हे दोघं चोर पाणी आणण्याकरता आणि वडापाव आणण्याकरता गेली. काय त्यांचं दुर्दैव, त्याला पाणी भेटलं नाही पण वडापाव भेटले. पण त्याच्या डोक्यात विचार आला, आपण किती जण आहेत? 2, आणि ते दोघं तिथं थांबले अरण्यामध्ये. त्यांनी काय विचार केला, ह्या वडापावामध्ये जर विष टाकलं आणि हे वडापाव जर त्याला खायला दिले, कोणा दोयला? ते दोघं जर मेले तर सोनं कोणाचं? आपलं. यायची बुद्धी अशी झाली आणि यायनी त्या वडापावात विष टाकलं आणि ते वडापाव खाण्याकरता आणले. आता पाणी नाही ना, मग हे दोघं त्या दोघाला काय म्हणले, तुम्ही इरीत उतरा, पाणी काढा आणि 4 वडापाव संगच खाऊ. ते दोघं इरीत उतरले. हे म्हणले इरी उतरलेत, 2 वरून दगड टाकले तर, आणि ह्या दोघांनी मिळून दोघाला काय केले, दगड टाकले. दोघं एरीतले मेले. आता राहिले ते म्हणले आता तर सोनं आपलंच आहे, वडापाव खाऊन घेऊ मग बघू. तुम्हाला सांगायची गरज नाही सर, तज्ञ माणसे. काय झालं सांगा, 4घाचा मृत्यू झाला आणि धन तिथली तिथंच राहिलं. तुका म्हणे धन धनासाठी प्राण. जगावर नातं का जोडायचं नाही? पैसा आहे तोपर्यंत नातं आहे, एकदा पैसा मध्ये आला नात्याला पूर्ण विराम आहे. त्याच्यामुळं लागे म्हणजे संबंध जोडीत असताना कोणाशी जोडायची? डायरेक्ट आपला संबंध देवाशी जोडायचा. विठ्ठल बाप माय चुलता, विठ्ठल भगिनी आणि भ्राता, विठ्ठले बिन चाड नाही गोता, तुका म्हणे आता नाही दुसरे, कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहीण बंधू चुलता, कृष्ण माझा, कृष्ण माझे गुरु, कृष्ण माझे कृष्ण माझे गुरु, कृष्ण माझे लय जुनं गाणं होतं डॉक्टर साहेब, लय जुनं. ये दिल और उनकी निगाह, कृष्ण माझी माता, कृष्ण माझा. सगळं नातं कोणाशी जोडायचं? देवाशी. आणि त्याच्याशी नातं जोड, शेवटपर्यंत नातं तोडीत नाही मार, अजिबात नाही. नातं तुटतच नाही. पैशावर देव नातं कधी जोडीत नाही. आणि जर जोड असतं, सुदाम्याची मैत्री भागवतात आलीच नसती. पैशावर नातं नाही. मग याला या, मनाला घेऊन या, लागे या, देवाशी संबंध जोडून या आणि पुन्हा आमच्या मागे या. याल तरी या रे लागे, अवघे माझ्या मागे मागे. म्हणजे महाराज हे 3 नियम जर आम्ही पाळले, काय देतात? आजी देतो पोट भरी, आज देतो पोट भरी, आज देतो पोट भरी, आज देतो पोट भरी, आजी देतो पोट भरी, आज देतो पोट भरी,
पुरे म्हणाल तो वरी. पोटभर देणार. आज देतो पोट भरी. एक तर देव पोटभर देणार, नाही तर देव मान्य संत पोटभर देणार. आजही देतो पोट भरी. आणि किती देणार? पुरे म्हणेपर्यंत. पुरे म्हणाल तो, पण गडबड करायची नाही. बऱ्याच लोकांना पारमार्थ करणाऱ्या लईच गडबडी मारा. एखाद्याला वाटतं एकदा माळ घातली म्हणजे ज्ञानोबा फाट्यावच भेटाव. इतकं सोपा लय कालावधी जाऊ द्यावा लागतो महाराज याच्यामध्ये. बऱ्याच लोकांनी महाराज हे पारमार्थ सोडून द्याला, फळ भेटत नाही म्हणून. पण त्याला तितकं ते प्रयत्न करावाच लागतो, तितकी वेळ जाऊ द्यावा लागते. तुका म्हणे नाही चालत तातडी, प्राप्त काळ घडी. आंब्याला मोहर जरी आला असला तरी फळ येण्याकरता त्या ऋतूची वाटच बघावं लागते. साधकांनी साधना करायची, पण आपला ऋतू येण्याकरता त्याची वाटच बघावं लागते. म्हणून हळूहळू चला. कोणी कोणाशी ना हळू हळू चला, हळू हळू चला, हळू 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 चला, हळू 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 चला, हळू हळू चला, हळू हळू चला, हळू 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 चला, हळू 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 चला. कोणी कोणाशी न बोला, कोणी कोणाशी न बोला, आज देतो पोट भरी, आज देतो पोट भरी, पोट भरी. अरे वा, टाळी वाजवा. बेस्ट. हळूहळू म्हणले इतके हळून चाल म्हणली बरं का. हळूहळू चला. कोणी कोणाशी ना बोला, गडबड करायची नाही, हळू चला. संसारातून परमार्थात येण्याकरता गडबड करायची, करावी तातडी परमार्थाची. पण परमार्थात आलं की दम धरायची. करी आईशी धावा धावी कुठपर्यंत? परमार्थात येण्यापर्यंत. परमार्थात आले धावा धाव करायची नाही, वेळ येईपर्यंत शांत राहायचं. हळूहळू चला. आणि लय बडबड करायची नाही. जास्त बडबड करणाऱ्या माणसाला देव भेटत नाही. अनंत वाच्याळ बरळ ती बरळ त्या कायसा दयाळ. हळूहळू चला. कोणी कोणाशी न बोला. आणि आम्ही देपर्यंत दुसरं खाऊ नका. विठोबा रखुमाये, जय विठोबा रखुमाये.